राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000चा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आणि पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी आता समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला आता सरकारने मंजुरी दिली। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता टाकणार अशी माहिती स्वतः आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच बघा एकत्र 4000 रुपये देण्याचा मुहूर्त हे सरकारने लावलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी ह्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता निधी मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे नमोचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्र 4000 रुपये देण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरसे दिवस उलटून गेले। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, परंतु त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणं हे भाग होतं। परंतु त्याही नंतर भरपूरसे दिवस उलटून गेले, महिना उलटून गेला, 2 महिने जवळपास होत आले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नव्हता। तर त्या पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज आपण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये हे टाकण्याचे एकत्र 4000 रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळणार असा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांना आम्ही पैसे सोडणार आहोत तशा प्रकारचे मतदान या ठिकाणी आता सरकारने करून टाकलेले आहे। बघा, मतदान झालं, मतदान झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं पहिलं काम हे सरकारने सुरू केलं। शेतकरी बांधवांना इथं नाराज होऊ नये तर त्यासाठी सरकारने 8000 कोटीचा निधी सरकारने मंजूर करून टाकलेला आहे। सरकारच्या माध्यमातून आता मतदानाचा निकाल लागल्यानंतर पैसे वाटपाचं मुहूर्त लागलं असं सरकारने सांगितलं। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी इथं 18 जिल्ह्यांमध्ये पैसे टाकण्याचा मुहूर्त सरकारने लावलेला आहे। बघा, महिन्याच्या 1 तारखेला उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार असं सरकारने सांगितलेलं आहे। पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्हे म्हणजे 2 टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आपण पैसे टाकणार हे आता सरकारने सांगितलेलं आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीचा नियमच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नवीन वर्षामध्ये सर्वांना पैसे एकत्र पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रपणे सर्व शेतकरी बांधवांना इथं क्रेडिट केला जाईल अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे। आता डीबीटीच्या माध्यमातून केले जाणारे हे पैसे ट्रान्सफर सर्वांना मिळालेच पाहिजे, परंतु काही ठराविक तुम्ही कामे केले असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची जर का वाट बघत असाल किंवा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची जर का तुम्ही वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। पहिल्या टप्प्यातील कोणते आता ते 18 जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील कोणते 18 जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे तर ते नक्कीच पाहून चला, कारण की शेतकरी बांधवांनो दुसऱ्या महिन्यात म्हणजे बघा जानेवारी फरवरी महिन्याच्या 1 तारखेला दुसऱ्या टप्प्यांचा वाटप होणार असं सरकारने सांगितलेलं आहे। परंतु पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा इथं समावेश झालेला आहे हे नक्की तुम्हाला पाहायचं आहे। परंतु त्याही आधी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार। शेतकरी बांधवांनो, गेल्या 2 महिन्याच्या जसं की प्रतीक्षेनंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये, पीएम किसान योजना म्हणजेच बघा केंद्र सरकारचा 22वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये कधी क्रेडिट जमा होणार म्हणजे बघा याची देखील प्रतीक्षा भरपूरशा शेतकरी बांधवांना लागलेली होती। तर त्याही देखील आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की नमोचा 8वा हप्ता व पीएमचा 22वा हप्ता एकत्र तुम्हाला 4000 रुपये मिळणार असं सरकारने सांगितलेलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून 4700 कोटी रुपये या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील म्हणजे 18 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी मंजूर सुद्धा आता करण्यात आलेला आहे। इतका पैशांचा वाटप या ठिकाणी सरकार आता करणार आहे। शेतकरी बांधवांनो,
तुमच्यासाठी सरकारने आता बघा निवडणुकीचं पार्श्वभूमीवरती निवडणूक प्रक्रिया इथं पूर्ण झाल्या, त्यानंतर बघा इथं कर्जमाफीची प्रक्रिया देखील आता पूर्ण झाली. तर आता राहिलं होतं नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करणे आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता वाटप करणे. कारण की बघा भरपूरसे शेतकरी बांधव हे बघा नाराज झालेले होते की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला भरपूरशा मात्रामध्ये इथं उशीर झाला होता. तर त्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करून ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बघा इथं जसं की विरोधकांनी केलं होतं की त्यामुळे नमो शेतकरी योजना पण इथं पैसे जमा होणार नव्हते आणि PM किसान योजनेचे पैसे देखील जमा करण्यात येणार नव्हते, असं जसं की विरोधकांनी इथं अफवा पसरवल्या होत्या. परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या आधी तुम्ही बघून चला, कारण की सर्व शेतकऱ्यांना आता इथं पैसे जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यातील तर सर्वांना इथं लवकरच पैसे जमा होणार, परंतु दुसऱ्या टप्प्यातील तुम्हाला पैसे जमा होणार आहे 1 फरवरी. म्हणजे शेतकरी बांधवांनो, मग जिल्ह्यांची यादी तुम्ही पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की तुमचं जर का दुसऱ्या टप्प्यातील नाव असेल तर कदाचित भरपूरसा उशीर तुम्हाला होणार आहे. बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती सरकार क्रेडिट करणार असं देखील सांगितलेलं आहे. बघा केंद्र सरकारची योजना म्हणजेच बघा PM किसान योजना आणि राज्य सरकारची योजना म्हणजे नमो शेतकरी योजना. आता दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. पहिले आता तुम्हाला जिल्ह्यांच्या आधी सांगायच्या आधी एक काम तुम्ही केलं आहे का हे नक्की चेक करा. तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवलं आहे का? जर का केलं नसेल तर आत्ताच बँकेमध्ये जाऊन लिंक करून ठेवा. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला पैसे येत असते त्यावेळेस काय होत असतं की तुमच्या बँकेच्या खात्याला हे तुमचं आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य असते. एकदा तुम्हाला नक्की ऐकायचं आहे की हे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असणे अत्यंत आवश्यक असते. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं तेव्हाचे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असते. हे झालं एक काम. आणि दुसरं काम बघा, तुम्ही तुमच्या आधार कार्डला 5 ते 6 किंवा 10 वर्ष झाले असेल तर अपडेट केलं नसेल तर आताच तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून ठेवायचं आहे. कारण की सरकारने महत्त्वपूर्ण माहिती ही तुमच्यासाठी सांगितलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत त्यांचं आधार कार्ड 5 वर्ष झाले 6 वर्ष झाले अपडेट केलं नसेल त्यांनी त्यांचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचं आहे. त्याही व्यतिरिक्त तुम्ही शेतकरी आहात, मग तुमचं फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक असणार आहे. तुम्ही आतापर्यंत फार्मर ID काढली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमची फार्मर ID काढून घ्यायची आहे, कारण की तेही देखील महत्त्वाचं असणार आहे. आता जिल्ह्यांची यादी बघून घेऊया. पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे मी तुम्हाला सांगितलेले आहे. बघा शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण की बघा पहिला जिल्हा असणार आहे रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, अमरावती, अकोला, वाशिम, परभणी, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जसं की वाशिम त्यानंतर बघा इथं जालना असणार आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पहिल्या टप्प्यातील पैसे मिळणार आहे. या जिल्ह्यातील जर का तुम्ही राहत असाल, शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इथं जसं की बघा तुम्हाला 25 जानेवारी 2026 पर्यंत 100% पैसे मिळणार आहे, म्हणजे वाटप होणार आहे. बाकी या जिल्ह्यातील यादी तुम्हाला मी सांगितलेली आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातील जर का तुम्हाला यादी सर्वात अगोदर पाहायची असेल की कोणकोणते जिल्हे राहिलेले आहे आणि तुम्हाला किती तारखेपर्यंत इथं वाटप सुरू राहणार आहे, तर ते जर यादी तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.